फक्त 10 मिनिटं माझं ऐका. आयुष्यातील सर्वात महत्त्वाची कामं पूर्ण होतील. नमस्कार भक्तांनो, आज मी तुम्हाला काहीतरी खूपच महत्त्वाचं सांगणार आहे. फक्त 10 मिनिटं शांतपणे माझं ऐका, कारण कदाचित यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुमच्याकडे खूप सारी स्वप्न आहेत, पण ती स्वप्न पूर्ण होतच नाहीत. काम तुम्ही तर सुरू करता, पण मध्येच थांबतं. मेहनत करतात, पण परिणाम मिळत नाही. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपली सर्वात मोठी चूक कोणती आहे? आपण सगळेच एक मोठी चूक करतोच. आपण काम तर सुरू करतो, पण सातत्य ठेवतच नाही. कारण का तर आपलं मन एकाग्र नसतं. चिटावाने काम करतो आणि संयम ठेवत नाहीत. 2 दिवस प्रयत्न करतो आणि तिसऱ्या दिवशी प्रयत्न सोडून देतो. आणि मग काय? पुन्हा म्हणतो नशीबच नाही. पण खरं काय आहे? नशीब नाही, तर सातत्य आणि संयम कमी आहे. तुम्हाला मी एक नियम सांगू का? आज मी तुम्हाला एक सोपा साधा नियम सांगते. दररोज फक्त 10 मिनिटं तुमच्या स्वतःच्या ध्येयासाठी द्या. 10 मिनिटे फक्त, जास्त देऊ नका. छोटं वाटतं, पण परिणाम खरंच मोठा असतो. कारण कन्सिस्टन्सी आणि परफेक्शन. ठीक आहे? मन कसं काम करतं? तुमचं मन आळशी असतं, ते सोपं काम निवडतं. पण 10 मिनिटे म्हणलात तर मन तयार होतं बरं का. आणि एकदा जर तुम्ही सुरू केलं तुमच्या स्वप्नांसाठी, ध्येयासाठी, 10 मिनिटाचे 30 मिनिटं कधी होतात हे तुम्हालाही समजत नाही. छोट्या सवयींची ताकद. मोठं यश छोट्या छोट्या सवयी बदला, तेव्हाच तुम्हाला मोठं यश गाठायला संधी मिळेल. रोज थोडंसं वाचन, रोज थोडासा अभ्यास, रोज थोडंसं तुमचं काम, रोज थोडासा श्री स्वामी समर्थांचा जप. यामुळे आयुष्य हळूहळू बदलतं. आध्यात्मिक जोड. जर तुम्ही हे 10 मिनिटं श्री स्वामी समर्थ यांना अर्पण केली, तर परिणाम अजून वेगाने दिसून येतातच. त्यामुळे स्वामी समर्थांचे तुम्ही नामस्मरण नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ नामजप करा. मन शांत ठेवा, एकाग्र ठेवा, विचलित होऊ देऊ नका. अडथळे तर हे बघा येणारच आहेत. तुम्ही सुरू कराल आणि अडचणी येतील. वेळ नाही किंवा माझं मनच नाही, मला कंटाळा आला आहे, आळस आहे, मी करू शकत नाही, हे असले कारण देत बसू नका. पण लक्षात ठेवा, हीच खरी तुमची परीक्षा आहे. परिणाम कधी दिसून येतील? तर लगेच नाही, पण 7 दिवसांमध्ये तुम्हाला बदल जाणवेल. 21 दिवसात तुमची सवयच बनेल आणि 90 दिवसामध्ये तुमचं आयुष्य बदलून जाईल. हा माझा शब्द आहे. एकदा तुम्ही करून बघा. स्वतःच्या ध्येयासाठी, स्वतःला बदलण्यासाठी आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी. एक अंतिम सर्वात मोठं रहस्य मी तुम्हाला सांगते. तुम्ही सुरुवात करा, बाकी सर्व स्वामी समर्थ आपोआप बघतील. देव म्हणजे स्वामी समर्थ, युनिवर्स तुमची स्वतः साथ देतात. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, तर अगोदर 10 पाऊले स्वामी तुमच्यासोबत चालतात. मैत्रिणींनो, फक्त 10 मिनिटे रोज द्या. सातत्य ठेवा आणि विश्वास ठेवा. तुमची महत्त्वाची कामंसुद्धा नक्कीच पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये लिहा, मी आता सुरू करणारच, मी माझ्या स्वप्नाला गाठणारच. कितीही अडचणी येऊ दे, कितीही अडथळे येऊ दे, मी खचणार नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे फक्त 10 मिनिटे रोज दिली तर आयुष्य बदलायला सुरुवात होतेच. मैत्रिणींनो, तुम्हाला वाटतं का की तुमचं आयुष्य खरंच अडकलेलं आहे? खूप काही करायचं आहे, पण सुरुवातच होत नाही. आज मी तुम्हाला एक असा नियम सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठे बदल घडवू शकतो.
आणि त्यासाठी लागणार आहे फक्त आणि फक्त 10 मिनिटे, ते पण कसे? दररोज. वेळ नाही हा सगळ्यात मोठा बहाणा तुमच्याकडे आहे. आपण सगळे एकच कारण देतो, माझ्याकडे वेळच नाही. पण खरं काय आहे? वेळ आहे पण प्रियोरिटी नाही. लक्षात ठेवा, वेळ आहे पण प्रियोरिटी नाही. मोबाईलला 2-3 तास वेळ आहे, सोशल मीडियाला सुद्धा वेळ आहे. फक्त स्वतःसाठी आयुष्य बदलायचं म्हणलं, देह घाटायचं म्हणलं, स्वप्न सिद्ध करायचं म्हणलं तर स्वतःसाठी 10 मिनिटे नाही. इथेच आपण हरतो. 10 मिनिटं म्हणजे आपलं जीवन बदलू शकतं. बदलण्याची सुरुवात होते. मोठं यश अचानकच मिळत नाही. जर तुम्ही सुरुवातच केली नाही तर यश आपोआप कसं येईल सांगा बरं. रोज 10 मिनिटं म्हणजे 3650 मिनिटं वर्षाला. म्हणजेच एक छोटंसं पाऊल आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल. सुरुवात हीच सर्वात कठीण गोष्ट आहे. आपल्याला काम कठीण वाटत नाही, सुरुवात करणं कठीण वाटतं. म्हणूनच 10 मिनिटांचा एक छोटासा नियम, जस्ट स्टार्ट. एकदा सुरू केलं की एनर्जी आपोआपच येते. मनावर नियंत्रण कसं ठेवायचं, कसं मिळवायचं? तुमचं स्वतःचं मन तुम्हाला कंट्रोल करतं, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला कंट्रोल पण करू शकता. मन एकाग्र ठेवा, 10 मिनिटे फोकस ठेवा, डिस्ट्रॅक्शन्स बंद करा. हळूहळू मन तुमचं ऐकायला लागतं. आध्यात्मिक ताकद जोडा. आध्यात्मिक ताकद तुम्ही स्वतः जोडा. जर तुम्ही या 10 मिनिटामध्ये श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण खरोखरच केलं ना तर परिणाम डबल होतो बरं का. मन शांत होतं, तुमची कामे पूर्ण होतात, दोन्ही एकत्र मिळतात. कन्सिस्टन्सीचं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? मोटिवेशन टेम्पोररी असतं पण कन्सिस्टन्सी परमनंट असते. कन्सिस्टन्सी ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. भावना मनामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. रोज 10 मिनिटे करा, ब्रेक घेऊ नका. 10 मिनिटातच 10 वेळेस उठल्यास कसं मन एकाग्र होईल? जरी तुमचं मन नसेल तरी थोडंसं करा. तुमचं भविष्य कसं बदलतं? आज तुम्ही जे करता त्यावरच तुमचं फ्युचर डिपेंड आहे, तुमचं भविष्य अवलंबून आहे. 10 मिनिटे रोज, 6 महिन्यांनी मोठा बदल दिसून येईल. लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका. 6 महिन्यानंतर म्हणतील, तू खरंच खूप बदलला आहेस रे. स्वतःमध्ये एवढा बदल कसं काय आणलास? सक्सेस झाल्यावर तर लोक तुझ्यावर जळायला लागतील. तुम्हाला मोठं काहीतरी करायचं असेल तर मोठा वेळ नाही, छोटा सातत्यपूर्ण वेळ द्या. हेच यशाचं गुपित आहे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, छोटीशी सुरुवात करा. ध्येय नक्कीच तुम्ही गाठताल एवढा माझा विश्वास आहे. आजपासून एक निर्णय घ्या, मी रोज 10 मिनिटे स्वतःसाठी देणार आणि बघा आयुष्य कसं बदलतं, स्वप्न तुमचं कसं पूर्ण होतं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच हाईप द्या. कमेंटमध्ये विसरू नका, मी सुरुवात करणार, 10 मिनिटे मी दररोज देणार. एक लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावरती टिकून राहावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.